शनिवारी सकाळी पाटस स्टेशनवर सर्व काही सुरळीत सुरू होते, पण अचानक एकच आरडाओरडा सुरू झाला। 2 मुलांसह एक महिला प्रवासी प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी रेल्वे रूळ ओलांडत होती। त्याचवेळी स्टेशनवर उभी असलेली मालगाडी कोणताही मोठा इशारा न देता अचानक सुरू झाली। आईसोबत चालणारी दोन्ही मुले मालगाडी हलताच चपळाईने रुळाबाहेर उडी मारून बाजूला झाली। मात्र महिला मुलांइतक्या वेगाने धावू शकली नाही। आता रुळाबाहेर पडणे अशक्य असल्याचे लक्षात येताच तिने अतुलनीय धाडस आणि प्रसंगावधान दाखवले आणि ती रुळांच्या अगदी मधोमध पोटावर झोपली। जड मालगाडीचे डबे एकामागोमाग महिलेच्या अंगावरून जात राहिले। स्टेशनवर उपस्थित लोक स्तब्ध झाले। अनेकांनी भीतीने डोळे मिटले। संपूर्ण ट्रेन गेल्यानंतर महिला सुरक्षितपणे उभी राहिली। तिच्या अंगाला साधा ओरखडाही आला नव्हता, मात्र ती प्रचंड घाबरलेली होती। यानंतर पीडित महिलेने आपली आपबीती सांगताना म्हटले की माझ्यासोबत जे घडलं ते दुसऱ्या कोणासोबतही होऊ नये। मृत्यूच्या दारातून परत आल्यानंतर महिला अत्यंत भावुक झाली होती। डोळ्यात अश्रू आणत ती म्हणाली की माझी मुलं उडी मारून बाहेर पडली, पण मी अडकले होते। झोपण्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता। मी रेल्वे प्रशासनाला हात जोडून विनंती करते की येथे फूट ओव्हरब्रिज बांधावा। आज मी वाचले, पण उद्या कदाचित दुसरा कोणी इतका नशीबवान नसेल। या घटनेनंतर स्थानिक नागरिक आणि प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे। पाटस स्टेशनच्या परिस्थितीबाबत काही महत्त्वाचे मुद्दे समोर आले आहेत। प्लॅटफॉर्म क्रमांक 1 आणि 2 दरम्यान पूल बांधण्यात आला आहे, मात्र स्टेशनच्या बाहेरील भागांपर्यंत आणि अतिरिक्त लाईन्सपर्यंत जाण्यासाठी कोणताही सुरक्षित मार्ग उपलब्ध नाही। यासोबतच गाव आणि मुख्य रस्त्यावरून स्टेशनवर येणाऱ्या प्रवाशांकडे रोड ओलांडण्याशिवाय दुसरा पर्याय राहत नाही। या स्टेशनवर अनेकदा मालगाड्या उभ्या असतात, त्यामुळे प्रवाशांना त्यांच्या खालून किंवा मधून मार्ग काढावा लागतो। पाटस रेल्वे स्टेशनपासून येताना मालगाडीच्या खालून येत असताना ही घटना घडली होती आणि त्या अक्षरशः ती गाडी हल्ल्यामुळे मला तिथे गाडीखाली झोपावं लागलं आणि जी दोन मुलं होती ती पटकन उडी मारून अलीकडे आली। आम्हाला तर पटपट चालता येत नव्हतं त्यावेळेस गाडी हल्ल्यामुळं, आणि त्या साईडला दादर व्हावी विनंती करते। प्रवास करताना असे धक्कादायक घटना घडतीये, त्यासाठी नागरिकांचा जीव धोक्यात येतो। काय दादर होण्यासाठी काय हे करावे लागेल की जेणेकरून जास्तपर्यंत नाही तर मालगाड्यांचा टाईम तरी बदला, तिथे थांबू नका जेणेकरून माणसांना व्यवस्थित जाता येईल असं।